भुजबळांनी गोरगरीब ओबीसींचा वापर करून मंत्रिपद मिळवलं। 40,000 कोटींचा घोटाळा केला, जरांगेंचं प्रत्युत्तर। हैदराबाद गॅजेट संदर्भातील जीआर विरोधात मुंबई हायकोर्टात 3 याचिका। ओबीसी वेलफेअर फाउंडेशनच्या मंगेश ससाणींसह मनोहर धोंडे, विनीत धोत्रेंची हायकोर्टात धाव। शुक्रवारपर्यंत सुधारित अर्ज करण्याचा कोर्टाच्या सूचना। सोमवारी सुनावणी पार पडणार। जीआरबाबत हायकोर्टात योग्य भूमिका मांडू, मराठा समाजाला सरसकट आरक्षण दिलेलं नाही, मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट। ओबीसी नेत्यांनी जीआर नीट वाचावा, जीआर कायदेशीर, कुणबी नोंदींचा पुरावा असलेल्यांनाच आरक्षण, ओबीसींवर अन्याय होणार नाही, फडणवीसांकडून पुनरुच्चार। मराठा आरक्षणाचा जीआर ओबीसींसाठी अडचणीचा, खोटी प्रमाणपत्र, जात बदलू शकत नाही, मराठा समाजाला 10% आरक्षण मिळत असताना हैदराबाद गॅझेट कशासाठी, भुजबळांचा हल्लाबोल। 1967 ला ओबीसीत फक्त 180 जाती होत्या, मग आता 350 जाती कशा आल्या, जरांगेंचा सवाल। ओबीसी आरक्षणाला कोर्टात आव्हान देण्याचा निर्धारही व्यक्त। आरक्षणाने सर्व समस्या सुटू शकत नाही, दर्जेदार शिक्षण, रोजगार हाच खरा उपाय, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांची रोखठोक भूमिका। बोगस प्रमाणपत्र वाटप होता कामा नये, मंत्री पंकजा मुंडे यांची ठाम भूमिका, तर पंकजा मुंडे काट्याच्या रस्त्याने जाणार नाही, जरांगे यांचं भाष्य। सामाजिक न्याय विभागाच्या लोकांना अक्कल आहे का, मूर्खांनो, दुसरा जीआर काढण्याआधी पहिला जीआर रद्द तरी करा, काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांनी सामाजिक न्याय विभागाची अक्कल काढली। मनसेसोबत युती करण्यासाठी उद्धव ठाकरे कोणत्याही गोष्टीला तयार आहेत, बाळा नांदगावकरांचा दावा, तर ठाकरेंची शिवसेना मवियातून बाहेर पडली तरी काही नुकसान होणार नाही, चंद्रकांत खैरेंचं भाष्य। आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांच्या पडताळणी करा, स्थानिक पातळीवर पदाधिकाऱ्यांच्या विभागीय बैठका घ्या, शिवतीर्थवरील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज ठाकरेंच्या सूचना। ठाकरेंच्या सेनेच्या मुंबईतील खासदारांची उद्या बैठक, मातोश्रीवर उद्या 11 वाजता बैठक, ठाकरे बंधूंच्या शिवतीर्थवरील भेटीनंतर या खासदारांच्या बैठकीला महत्त्व। कपिल शर्माच्या शोमध्ये मुंबईचा उल्लेख, बॉम्बे झाल्यानंतर मनसे आक्रमक, बॉम्बेचे मुंबई असं नामकरण होऊन 30 वर्ष झालं, त्यामुळे मुंबई असाच उल्लेख करावा, अमेय खोपकर यांचा बॉम्बे उल्लेख करणाऱ्यांना इशारा।